आणि हेडलाईन्स नंतर आता बुलेटिनची सुरुवात आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि तितक्याच मोठ्या बातमीनं करूयात। राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपतीये आणि त्यानंतर राज्यातील लढतीचं चित्र स्पष्ट होणार आहे। सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांनी देखील अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात उमेदवार दिलेले आहेत। राज्यामधील 288 मतदारसंघांमध्ये पात्र उमेदवारांची संख्या 7066 इतकी आहे। आज दुपारी 3 पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे आणि यंदाच्या निवडणुकींपैकी महत्त्वाची लढत माहीम मतदारसंघाची आहे। सदा सरवणकर अर्ज मागे घेणार का याकडे विशेष लक्ष लागून राहिलंय, तर दुसरीकडे मव्यामध्ये सुद्धा अनेक बंडखोरांनी अर्ज दाखल केलेले आहेत आणि त्यांच्यापैकी अर्ज कोण मागे घेणार याकडे वरिष्ठ नेत्यांचं लक्ष लागून राहिलंय। त्यामुळे आपण पाहतोय राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। आज दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत ही देण्यात आली आणि त्याचमुळे माघार नेमकं कोण घेणार आणि हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपते आणि त्याचमुळे मव्या तसंच माहितीचं सुद्धा काहीसं टेन्शन वाढल्याचं चित्र आहे। बंडखोरांची समजूत करण्यासाठी अनेक पक्षश्रेष्ठी हे गेल्या काही दिवसांपासून मेहनत घेत आहेत, सातत्यानं संपर्क साधतायत। दरम्यान अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि याच संदर्भात पश्चिम महाराष्ट्रातल्या स्थितीबाबत माहिती देण्यासाठी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। उत्तर महाराष्ट्रामध्ये नेमकी काय स्थिती आहे याबाबत प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी हे माहिती देतील। तिकडे मराठवाड्यातून प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत, तर नागपुरातून कोण अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे यावर अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी संजय तिवारी। तर सुरुवातीला राहुल कुलकर्णी, आपण त्यांच्याकडे जाऊयात। राहुल, बंडखोरी शमवण्यासाठीचे पक्षश्रेष्ठींचे प्रयत्न आता यशस्वी ठरतील का? नेमकी काय स्थिती आहे? पश्चिम महाराष्ट्रामध्ये 70 विधानसभेच्या जागा आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रात 2 महत्वाचे राजकीय पक्ष ज्याच्यात फूट झाली ते ऑब्व्हियसली शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आहे। आणि या गटामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये लढत होत असताना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गटबाजी आणि बंडखोरी झाली आहे। आपण 4 जागांचं उदाहरण बघू। आता सांगोल्यामध्ये बघा, सांगोल्याची जागा ही शेकापला सोडायची होती, पण त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी स्वतःचे उमेदवार दिले म्हणून शेकापच्या बाबासाहेब देशमुखांनी आपली उमेदवारी दाखल केली। सोलापूर मध्येमध्ये आपण बघू, सोलापूर मध्येमध्ये शिवसेनेला जागा लढायची आहे, ती पारंपरिक जागा काँग्रेसची आहे। तिथे दोन्ही पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। कॅन्टोन्मेंट या ठिकाणी कमला व्यवहारे ह्या ज्या पुणे महानगरपालिकेच्या माजी महापौर आहेत, त्यांनी आपल्या काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधामध्येच बंडखोरी केलेली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये नाना काटे। सो असा एकही मतदारसंघ नाहीये की ज्या मतदारसंघामध्ये जे 2 प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्या विरोधामध्ये आयदर अपक्ष किंवा त्याच पक्षातल्या मंडळींनी उमेदवारी भरलेली नाही। माझी माहिती अशी आहे की काल 3ही महत्वाचे नेते महायुतीचे 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी आपापसामध्ये चर्चा केली आणि ही बंडखोरी परत घेण्याच्या दृष्टीनं काय करता येईल याबद्दलचं नियोजन सुरू आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांनी जे उमेदवार दिले, आता मोहोळचं उदाहरण आपण बघू। ऐन वेळेला तो उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला। रमेश कदम यांच्या मुलीला ती उमेदवारी तिथे दिलेली होती, तिथेही बंडखोरी झालेली आहे। असा एकही मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये पण नाही की जिथे डोकेदुखी नाहीये। त्यामुळे प्रयत्न हाच केला जातो आहे की प्रत्येक जणांचं कशी समजूत काढता येईल। कुणाला विधान परिषदेचं आश्वासन दिलेलं आहे, कुणाला स्थानिक स्वराज्य संस्थेची संधी देऊ असं सांगितलंय, कुणाला महामंडळाचं आश्वासन दिलंय। परंतु मी खात्रीनं सांगू शकतो की आज जेव्हा प्रत्यक्षात 3 वाजता उमेदवारी अर्ज परत घेतले जातील तेव्हा सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जागेवरती आपल्याला तिरंगी, चौरंगी, बंडखोरांची लढत अशी लढत पाहायला मिळेल। दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांनी जे उमेदवार दिले, आता मोहोळचं उदाहरण आपण बघू। ऐन वेळेला तो उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला। रमेश कदम यांच्या मुलीला ती उमेदवारी तिथे दिलेली होती, तिथेही बंडखोरी झालेली आहे। असा एकही मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये पण नाही की जिथे डोकेदुखी नाहीये। त्यामुळे प्रयत्न हाच केला जातो आहे की प्रत्येक जणांचं कशी समजूत काढता येईल। कुणाला विधान परिषदेचं आश्वासन दिलेलं आहे, कुणाला स्थानिक स्वराज्य संस्थेची संधी देऊ असं सांगितलंय, कुणाला महामंडळाचं आश्वासन दिलंय। परंतु मी खात्रीनं सांगू शकतो की आज जेव्हा प्रत्यक्षात 3 वाजता उमेदवारी अर्ज परत घेतले जातील तेव्हा सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जागेवरती आपल्याला तिरंगी, चौरंगी, बंडखोरांची लढत
अशी लढत पाहायला तिथे देखील भाजपची डोकेदुखी वाढलेली आहेत, कारण तिथे देखील जवळपास दोन भाजपने बंडखोरी करत 2 उमेदवारांनी आपला अपक्ष अर्ज हा भरलेला आहे. त्यामुळे एकंदरीतच नाशिक शहरातील ही परिस्थिती आहे. तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर सर्वांचं लक्ष खरं तर जिकडे लागलं आहे ते म्हणजे नांदगावमध्ये राष्ट्रवादीच्या समीर भुजबळांनी बंडखोरी केलेली आहे. त्यांनी अपक्ष अर्ज भरलेला आहे. मुंबई अध्यक्षपदाचा देखील त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे कुठेतरी ते माघार घेणार नाही आहेत, ते लढणारच आहेत हे स्पष्ट आहेत. आणि यामुळे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत सुहास कांदे यांची देखील कुठेतरी डोकेदुखी वाढल्याचं बघायला मिळतंय. यासोबतच चांदवड मतदारसंघ आहेत की जिथे 2 भाऊच हे आमने सामने आहेत. भाजपकडून तिकीट घेण्यामध्ये केदा आहेर हे खरं तर इच्छुक होते, मात्र पुन्हा एकदा त्यांचे भाऊ राहुल आहेर यांनाच उमेदवारी देण्यात आल्यामुळे केदा आहेर यांनी अपक्ष अर्ज भरला. जोरदार शक्ती प्रदर्शन त्यांनी देखील केलेलं होतं. त्यामुळे एकंदरीतच ही परिस्थिती फक्त 4 मतदारसंघात नाही आहेत, तर बागला नसेल किंवा इतर अनेक मतदारसंघामध्ये हे चित्र जे आहे ते दिसून येत आहेत. त्यामुळे एकंदरीतच आजचा हा माघारीचा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कोण कोण माघार घेणार आहेत हे 3 वाजेनंतरच स्पष्ट होणार आहेत आणि 3 वाजेनंतरच आता खऱ्या लढती ज्या आहेत त्या समोर येणार आहेत. निश्चित दुपारपर्यंत हे चित्र आता स्पष्ट होणार आहे. यानंतर आपण मराठवाड्यामध्ये जाऊयात. मराठवाड्यातून प्रतिनिधी मोहसिन शेख हे आपल्या सोबत आहेत. मोहसिन, नेमकं काय होणार? बंडावर तोडगा निघणार की तिढाच कायम राहणार? आज नेमकं काय होऊ शकतं? मराठवाड्यात आपण जर विचार केला तर 46 मतदारसंघ आहेत, ज्यात 2000 पेक्षा अधिक उमेदवारांनी जे आहे तर अर्ज केलेले आहे. आता मराठवाड्यातील विचार केला तर आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहिलं तर असा एकही मतदारसंघ नाही जिथे की बंडखोरी झालेली नाहीये. विशेष म्हणजे स्वतः आपण जर औरंगाबाद पूर्व मतदारसंघ बघितला तर तिथे काँग्रेसला जागा सुटली असताना शरद पवार गटाकडून एबी फॉर्म देण्यात आलेला आहे उमेदवारांना. म्हणजे असे अनेक मतदारसंघ आहेत जिथे बंडखोरी झालेली आहे. त्यात अनेक मंत्र्यांना देखील याचा फटका बसतोय, कारण तिथं पूर्वमधून अतुल सावे उभे आहेत. दुसरीकडे आपण जर बघितलं सिल्लोडमध्ये देखील बंडखोरी झालेली आहे, तिथे भाजपचे लोक रिंगणात आहेत. ते प्रत्येक मतदारसंघात आपल्याला असंच चित्र पाहायला मिळते. आज 3 वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे, त्यामुळे कोण उमेदवारी मागे घेते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र जी परिस्थिती पाहता कोणताही बंडखोर उमेदवार आता माघार घ्यायला तयार नाही. त्याचं कारण म्हणजे ज्या नेत्यांकडून आश्वासन दिलं जात आहे तो नेता आज आपल्याला आश्वासन देतोय, मात्र उद्या तो कोणत्या पक्षात असेल याची गॅरंटी नाहीये. गेल्या 5 वर्षातील घडामोडी पाहिल्या तर आश्वासन देणारे नेते किंवा पक्ष उद्या सत्तेत असतील किंवा नसतील किंवा उद्या कोणत्या पक्षासोबत जातील याचा कोणताही अंदाज राहिलेला नाहीये. त्यामुळे आता बंडखोर जे उमेदवार आहेत त्यांना देखील आपल्या नेत्यांवर पक्षांवर विश्वास राहिलेला नाही, कारण 5 वर्ष वाट पाहावी लागणार आणि त्यानंतर पुन्हा संधी मिळेल की नाही याची सुद्धा त्यांना अपेक्षा नाहीये. सोबतच ज्या पद्धतीने महामंडळ किंवा इतर आश्वासनं दिली जातात, एकीकडे 6 पक्ष असताना कुणाच्या वाट्याला हे सगळे येतील हे याची सुद्धा शाश्वती नाहीये. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर बंडोबा जे आहे तर त्यांना थंड करणं पक्षांसाठी अवघड जात आहे. खास करून महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, या सगळ्या तिन्ही युतीमधील जे आहे तर 6 पक्ष आहे आणि त्यांना त्या सगळ्या 6 पक्षामध्ये आपल्याला मराठवाड्यात बंडखोरी पाहायला मिळते. त्यामुळे या बंडखोरांना आता माघार घेण्यासाठी नेते मंडळीकडून थेट मुंबईतून फोन येत असल्याची देखील माहिती मिळत आहे. मात्र बंडखोर काही थांबायला तयार नाही. आता 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा वेळ आहे. तोपर्यंत कोण माघार घेतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. विशेष म्हणजे ऋतुजा फक्त महायुती महाविकास आघाडीच नाही तर इतर पक्ष जे आहे एमआयएम असतील किंवा इतर जे पक्ष आहेत त्या ठिकाणी देखील आपल्याला बंडखोरी पाहायला मिळते. त्यामुळे सगळ्यांनाच या बंडाचा फटका बसताना एकंदरीत चित्र जे आहे तर निर्माण झालेलं आहे. आता 3 वाजता सगळे चित्र स्पष्ट होईल, मात्र शक्यता खूप कमी आहे की बंडखोरांची संख्या कमी होऊ शकते. निश्चित. त्यामुळे 6ही मतदारसंघामध्ये आता नेमकं काय होणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. यानंतर आपण नागपुरात जाऊयात. नागपुरातून कोण अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती संजय तिवारी देतात. संजय, खरं तर विदर्भामध्ये कोणत्या मतदारसंघामध्ये बंडखोर आहेत आणि आज नेमकं काय होईल? कोण माघार घेईल? ऋतुजा, कोणत्या मतदारसंघात बंडखोर नाही आहेत असं विचारलं तर जास्त सोयीचं पडेल अशी परिस्थिती आहे. मी काही उदाहरणं देतो. चिखली, वाशिम, कारंजा, बडनेरा, अचलपूर, उमरखेड हे काही मतदारसंघ आहेत. 2019च्या निवडणुकीमध्ये येथे अपक्ष उमेदवारांची संख्या 4 ते 5 होती, त्यापेक्षा जास्त नव्हती. यावेळेस 30 ते 35 अपक्ष उमेदवार या प्रत्येक मतदारसंघात आपल्याला दिसून येत आहेत. अगदी बडनेरामध्ये तर रवी राणेंच्या विरोधात 36 अपक्ष उमेदवार आहेत. सांगायचा मुद्दा असा की अपक्ष किंवा बंडखोर या उमेदवारांचा जो प्रॉब्लेम आहे तो इतक्या गांभीर्याने
महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, त्यांनी घेतलेला आहे. याचं एकच उदाहरण देतो. वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील विद्यमान आमदार दादाराव केचे यांना प्रत्यक्ष चार्टर्ड फ्लाईटने अहमदाबादला नेण्यात आलं आणि तिथे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांच्या घरी नेऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घालून देण्यात आली. त्यानंतर दादाराव केचे यांनी आपण बंडखोरी मागे घेणार असल्याचं सांगितलं आहे. ते आज अर्ज आपला मागे घेतात की नाही याकडे आपलं लक्ष लागून राहणार आहे. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. चंद्रशेखर बावनकुळे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांनी प्रत्यक्ष भेटून किंवा फोनद्वारे बोलवून लोकांशी संपर्क साधून बंडखोरांना थंड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिकडे महाविकास आघाडीमध्ये काल दिवसभर जे AICCचे जनरल सेक्रेटरी आहेत रमेश चेन्नीथाला आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतः कितीतरी बंडखोरांना स्वतः फोन करून त्यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केलेली आहे. त्यांच्या मागणीचा किती फरक पडतो, परिणाम होतो हे आज दिसेल आपल्याला. कारण कित्येक उमेदवार नॉट रिचेबल होते, त्यांच्याशी या नेत्यांचं बोलणंच होऊ शकलेलं नाही आहे. काही उदाहरणं आपल्याला सांगता येतील. नागपूर जिल्ह्यामधील रामटेकमध्ये प्रत्यक्ष काँग्रेसचे नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे. उबाठा गटाचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात. उमरेडमध्ये राजू पारवे जे काँग्रेसचे आमदार होते पण त्यांनी लोकसभेमध्ये शिंदे गटातून निवडणूक लढवली होती, त्यांनी अपक्ष म्हणून भाजपच्या उमेदवाराविरोधात अर्ज भरलेला आहे. ते मागे घेतात का हे बघायला मिळेल. त्याशिवाय काटोलमध्ये सलील देशमुख यांच्या विरोधात काँग्रेसच्या याज्ञवल्क जिचकार, त्यांच्या मातोश्री राजश्री जिचकार, निश्चित. आणि शेकापचे त्यामुळे राहुल संजय देशमुख खरं तर आजचा अशी दिवस बंडखोर अत्यंत महत्वाचा आहे, कारण बंडखोरांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. आणि तुम्ही चौघांनी राज्यभरातील या राजकीय स्थितीचा सविस्तर आढावा दिला त्यासाठी राहुल, प्रांजल, मोहसिन आणि संजय, धन्यवाद.